ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेतील 2 मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। आता 4 वर्षांच्या मुलींनाही सोडलं जात नाही, ही कसली परिस्थिती आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया न्यायालयाने यावेळी विचारली। जर शाळेतच सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अधिकार आणि इतर गोष्टींवर बोलण्यात काय अर्थ आहे, असं न्यायालयाने म्हटलं। उच्च न्यायालयाने या प्रकरणाची माहिती लपवल्याबद्दल शाळा प्रशासनाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास सांगितलं। त्यानंतर आता या प्रकरणाची तपास करत असलेल्या SITने शाळाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। राज्यात बहुधा पहिल्यांदाच शाळेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असेल। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेतील 2 मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। आता 4 वर्षांच्या मुलींनाही सोडलं जात नाही, ही कसली परिस्थिती आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया न्यायालयाने यावेळी विचारली। जर शाळेतच सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा